दीर्घदातु दीर्घवतु सर्वणे निर्विघ्नमस्तु ओम भद्रं वा सर्वावस्थानतो विवाय स्मरे पुण्डरीकाक्षं कवायत्यन्तरस्मे सर्वं शुचिः शरणेभिः शरणयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः तिरेरङ्गाय तुष्टुवाकुलसुर भीमसेन हिरेव हितं जनायोः शान्तिर्भवतु सर्वणे निर्विघ्नमस्तु वर्जम्य सदावारो नक्षत्रम ईश्वरेव च योगश्च करणं दैव सर्व विष्णुमयं जगत् श्री छत्रपती शिवाजी महाराज देवताः जन्म उत्सवाङ्गभूतम् आनेनास्य सायं पूजनं च करिष्ये तदङ्गत्वेन विधिव्रताः सिद्ध्यर्थ गणपति स्मरणं च वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभादेव सर्वकार्येषु सर्वदा छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो नमः चन्दनं समर्पयामि ओम सुचक्षानक्षिभ्यां भूयासग्गोषो वरजा मुखेन श्रोत्कर्णाभ्यां भूयासं अक्षन्नमिवदन्तजवप्रियः अस्तोभद सौभाग्यमुक्तिप्राद विष्णुयामति जो जानविन्द्रते हरि सुगन्धि मालत्यादिनि वै प्रभो मया तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतामः ओम महाराज जगन्ने श्रद्धायै मेधायै कामाय नाहं प्रते गुणानि यशसाः भवेनि च पुष्पमाल्यार्पणमस्तु अनेन श्री छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा प्रदानाय स्वाहा परब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि आनेनास्य श्री मन्त्रपुष्पाञ्जलिं ओम महायतनेन निर्वयन्ददेवासान्यमानि ब्रह्माण्य ब्रह्मदेहागं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो नमः आनेन सायं पूजनार्थे गन्ध अक्षत पुष्पैः सम्पूज्य सायं मङ्गलारारतिं कुर्यात् आरती सुरू करायची आहे शिवरायांची आरती सुरू करावी मागे मागे एक साईडला मागे तुम्ही एक साईडला
महिमानः सजन्तु प्रभुर्वे साध्याः सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वैष्णवाय गुरुमहे समे कामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो नो ददातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजनं महाराज्यं महाराज्यं साम्राज्यं महाराजाधिपत्यमयं समस्तकल्याणेन सार्वभौम सर्वा ईशानापराधाय विजयमेकबन्धुपर्यन्ताय आर्यस्वकामप्रिये विश्वे देवास्वादने ॐ एकदन्ताय विद्महे मकरदुण्डाय अन्नोदन्ते प्रचोदयात् मर्दीजायतामानस्ते राजन्यः शूरकव्यो दिव्याजेनः देवृधेनुर्गोडानर्वाणाशोदप्रे पुरन्दृगोगाविष्णुर्दुष्टाः सदैव सुवादिवार्थिवीरो चाचान्निकामे निकामेनः प्रजन् भयगत बलवत्तो न ओकर्यापच्चन्ताञ्जो पुष्येमो नः कल्पदाम् बुद्धिश्रेष्ठोदित्याविराजवन्तं चास्तु पुत्रसमृद्धिरस्तु जीवान्तिर्भवतु शिवाजी महाराज की जय। सगळ्यांनी जागेवर थांबायचं आहे. आदरणीय मान्यवर आपल्या सर्वांशी आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा होईल आणि त्यानंतर आपल्याला नियोजित मिरवणुकीला सुरुवात होईल. सर्व शिवभक्त जागेवरच थांबतील. विद्यार्थी उद्या संयोजकांना विनंती आहे. मिरवणुकीचे आपले जे सुनियोजित सगळे रेखाटन आहे त्यानुसार सगळं मार्गक्रम लावून द्यायचा आहे. छान सुंदर असं लोक शिवाजी महाराज की भवानी भारत माता की. हिंदुस्थानचं आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव सोहळा निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा करतो. आपल्या संगमनेर येथे तमाम शिवप्रेमीच्या विनंतीला मान ठेवून दरवेळेस आपण तारखेनुसार आणि तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो आणि नेहमी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपले पालकत्व ज्यांनी घेतले असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नंदन राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेहमी आपल्याला सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. पुढच्या 6 तारखेला सुद्धा आपण कार्यक्रम घेतो, परंतु त्यावेळेस अधिवेशन असल्यामुळे साहेबांना येणं शक्य नव्हतं म्हणून साहेबांना आग्रह धरला. साहेब आमच्या तमाम शिवप्रेमींचं खूप वर्षापासूनची इच्छा होती तारखेनुसार आणि तिथीनुसार इथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षीपासून साहेब या संगमनेरमध्ये आम्ही साजरी करतोय. संगमनेरकरांची जी मागणी आहे आम्हाला अश्वरूढ पुतळा पाहिजे यासाठी साहेब यापूर्वीच आपण 1 कोटी रुपये मंजूर केले, परंतु जागे संदर्भातली जी तांत्रिक अडचण होती आपण मला मागेच शब्द दिलाय त्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपण परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन जागेचा सुद्धा विषय लवकर मार्गी लागून आपल्याला
शिवाजी महाराजांचा अस्वलार पुतळा संगमनेर बस स्थानक परिसरात करण्यासाठी निश्चित आपल्याला साहेबांचं सहकार्य आणि योगदान राहणार आहे. त्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्याला सर्वांना आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि साहेबांना सांगेल की साहेब आपल्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव मागील 1 वर्षापासून आम्ही सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीने त्या महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचं सुद्धा काम आपण करतो. आता शालेय जीवनामध्ये म्हणा तो जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज तुम्ही आम्ही इथं आहे आणि साहेब मला आनंद होईल त्या मागे ज्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं आमच्या संगमनेरमध्ये कत्तलखाने मोठ्या स्वरूपात चालतात तर आपण पोलीस अधीक्षकांना सूचना देऊन या संगमनेरमध्ये कत्तलखाने चालणार नाही याचा कठोर शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत. त्यामुळे निश्चितच साहेबांचं नेहमी संगमनेरकर विशेष प्रेम असतं आणि यापुढे असंच साहेबांचं प्रेम राहील. या निमित्त मी आपल्या सर्वांना इथे जे शिवप्रेमी आलेत या सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. आवाज तुझ्या गावात तुम्ही मला पाहिजे. आपल्या सर्वांचं आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमता मानाचा मुद्रा करतो. त्यांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो. आणि आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि या शिवजयंती उत्सवाकरता त्यांनी विशेष असा पुढाकार घेतला आणि म्हणून आज हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय. माझे सहकारी आमचे अनुभव पत्र इतर सर्व आमचे पदाधिकारी सगळे शिवप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपण आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये प्रचंड उत्साह या शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. एकात्मतेचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतोय. त्यांच्या काळामध्ये 18 पगड जातीचं मोठं त्या काळामध्ये मोठा शाप पाडला जायचा. समाज व्यवस्था त्या जोखड्यात अडकली होती. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्दमावळे एकत्र केले आणि रयतेची स्थापना केली. किंबहुना आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असे आपले जाणते राजे आज त्यांच्यामुळे आणि त्यांनी या रयतेचं राज्य निर्माण केल्यामुळे आज आपण सगळे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या देशामध्ये तर शेकडो राजवाडे होऊन गेले. अनेक संस्थान खर्चात झाले, बरखास्त झाले. कोणत्याही राजाचं नाव आपल्याला आठवत सुद्धा नाही. एकमेव नाव आहे की आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर झालेलं आहे आणि त्याचं खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद अशा एका रयतेच्या राज्याच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांना काम करण्याची संधी मिळते. ज्या काळामध्ये रयतेच्या राज्यामध्ये समाजावर होणाऱ्या अन्यायाचा त्या ठिकाणी निकाल व्हायचा
धर्माविषयी लोकांना शासन व्हायचं आणि त्यामुळे जातीयवादाच्या कुठल्या गोष्टी करण्याचं धाडस त्यावेळी कधी होत नव्हतं. इतिहासाची अनेक पानं उलगडली तर आपल्याला महाराजांचं चरित्र समोर येईल, पण मी ते वेळ घेऊन आपल्या ते सांगण्याचा वेळ घेणार नाही. पण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये धर्माच्या जातीच्या नावावर आपली जी ओळख होते, मला वाटतं रयतेच्या राज्याला ते अभिप्रेत नव्हतं. मी रयतेचा सेवक आहे, हाच आपली जात आहे, तोच आपला धर्म आहे, तेच आपलं भविष्य आहे, अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता. म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपल्या आराध्य दैवताचं आश्वरण पुत्राचं स्मारक संघटनेनं व्हावं अशी आपले आमदार अमोल खताळांची फार इच्छा होती. तर मला वाटतं ह्या वर्षभरामध्ये त्याला 1 कोटी रुपये आपण दिलेले आहे. आणखीन लागला निधी आपण मंजूर करू आणि एसटी स्टँड परिसरामध्ये भव्यतेने असा पुतळा उभा राहील आणि पुढची शिवजयंती आपण त्या ठिकाणी साजरी करू. त्या संख्येने आपण सगळे आलात. आमच्या इथं मावळे उपस्थित आहेत, बाळगोपाळ उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एक प्रकारचा संचार प्रत्येकामध्ये झालेला दिसतो आणि हीच ताकद, हाच आत्मविश्वास उद्या रयतेच्या राज्यामध्ये काम करताना छत्रपतीला स्मरून आपण शपथ घेतली पाहिजे. जातीयवाद करणार नाही, सामाजिक तेढ निर्माण करणार नाही, फक्त आणि फक्त रयतेचा सेवक कुठंच मी काम करेल. मला वाटतं हीच खरं आजच्या निमित्तानं महाराजांना अभिप्रेत असणारं जे रयतेचं राज्य आहे ते आपल्याला उदयाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी अमोल भाऊ आपल्याला सर्व आपल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांचं एक उत्तम आयोजनाबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, मनापासून आपला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीला अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.